गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पाटण, बोरी व परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पोळ्यासारखा मोठा सण असून सुद्धा लाईन बंद असल्यामुळे महिलांना पिण्याचे पाणी 2-3 किलोमीटर वरून जाऊन आणावे लागले। यामुळे नागरिक संतप्त झालेत आणि सुन्ना, कोपा, मांडवी तसेच वारा येथील सरपंचासह गावातील नागरिक लाईटचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करत काही काळ थांबले होते। थोड्या वेळात लाईन सुरू झाली, त्यामुळे संतप्त नागरिक निघून गेले। 6 फीडर असलेल्या सबस्टेशनला फक्त एकच सिनियर ऑपरेटर यावेळी उपस्थित होते। त्यांना लाईन जाण्याचे कारण काय याबाबत विचारणा केली असता विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे, वीज पडल्यामुळे इन्सुलेटर फुटले असेल त्यामुळे लाईन बंद आहे असे सांगितले। यावेळी असे निदर्शनास आले की सबस्टेशनची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याकरिता 24 तास सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे, परंतु या ठिकाणी अंदाजे 5 वर्षांपासून फक्त रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत बोर्ड गार्ड अमरावती मंडळ तर्फे नियुक्त केलेले एकच गार्ड सुरक्षा रक्षक म्हणून मालमत्तेची देखरेख म्हणून काम पाहतात। महावितरणच्या या हलगर्जीपणामुळे महावितरणच्या मालमत्तेसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार, यवतमाळ। माझं गाव वाराकोटा सरपंच। आमच्या गावात पण 72 घंट्यापासून लाईन नाही आहे। ते पाण्याची समस्या, एवढं मोठं हिंदू धर्माचं सण पोळा, बैलांना पाणी पाजायला पाणी नाही। मेन म्हणजे इथं जे आम्ही आलो आता एकही अधिकारी उपस्थिती नाही, फक्त एक ऑपरेटर आहे। वरचे अधिकारी एक पण उपस्थित नाही इथं। आणि आमचे एक तर मोबाईलला चार्जिंग नाही, एक तर गावात दुनियाभर सर्पाचं भीती समजा, त्याच्यात लाईन नाही, काही नाही बिलकुल। इथं एकच अधिकारी आहे, पाहून घेऊ शकता तुम्ही। इथे बैठ साहेब 3 दिवसापासून लाईन नाही आहे। आम्ही इथे येऊन विचारतो, अधिकारी तर कोणीच नाही आहे, वरिष्ठ फक्त हे ऑपरेटर होते। यांनी बोबडे साहेबांना फोन लावून बोलायला लावले, तर बोबडे साहेब म्हणते की आज रात्री 12-1 वाजेपर्यंत लाईन येऊ शकते, पण आम्ही लाईन येतपर्यंत आम्ही जाणार नाही। आमची एकच ठरलं की 3 दिवसापासून लाईन नाही। आज सण पाणी आम्हाला अंदरवाडीहून आणायला लागलं 4 किलोमीटर दूरून, आणि गावातली वॉटर सप्लाय बंद आहे आणि नळ कनेक्शन पूर्णच बंद आहे आणि गावात लाईन नाही।